त्यांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं डायव्हर गावामध्ये. नक्कीच लकी ड्रॉ साठी कोणाला नाव द्यायचं असेल तर लवकर द्या. टाइम संपत आलेला आहे. 40+ जर आपण नाव दिलं असेल तर द्यायचंय. मोहनबाई आपण नाव दिलंय का? नक्कीच मोहनबाई यांनी नाव दिलंय. चला सामना सुरू करायचा आहे. पहिला सेमीफायनलचा सामना सुपर किंग वर्सेस यश इलेव्हन. अनंत खंडागळे यांचा संघ आपण बघतोय यश इलेव्हन, तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल सुपर किंग शंतनुवाडीचा संघ. सामना खूप महत्वाचा आहे कारण की तब्बल या स्पर्धेचा आपण विचार केला तर प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये व भव्य चषक व द्वितीय पारितोषिक आहे 50,000 म्हणजे तब्बल 1.5 लाखाची स्पर्धा. त्यानंतर 2 मोबाईल आहेत. त्यानंतर ट्रॉफी सुद्धा आपण बघू शकता. आयफोनचा एक फोन आहे, 7+ चा मोबाईल आहे. मग जर कोणता भाग्यवान खेळाडू तो मोबाईल आपल्या घरी घेऊन जातोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनी कोणत्याही प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर काव्या शिवाजी पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक. षटकाच्या बाहेर झेल पकडला तर वीरेंद्र यांच्याकडे सुद्धा 100 रुपये म्हणजे तब्बल 200 रुपये पारितोषिक आहे आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी. नक्कीच आयन पाटील यांच्याकडे सुद्धा 100 रुपये म्हणजे तब्बल 300 रुपये पारितोषिक आहे. जर कोणत्याही प्रेक्षकांनी षटकाच्या बाहेर जर झेल पकडला तर तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक. आयन पाटील यांच्याकडे 100 रुपये, काव्या शिवाजी पाटील यांच्याकडे 100 रुपये आणि निशांत पाटील यांच्याकडे सुद्धा 100 रुपये म्हणजे तब्बल 400 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी. यावेळी मात्र पहिला चेंडू फलंदाज बाद. नक्कीच गौरी पाटील यांच्याकडे सुद्धा षटकाच्या बाहेर झेल पडला 100 रुपये. दिनेश जरा बॅट द्यायची लवकर. दिनेश आणि अरुण शर्मा यांच्याकडे सुद्धा 100 रुपये म्हणजे तब्बल षटकाच्या बाहेर झेल पकडला तर 700 रुपये पारितोषिक आहे. ओमकार बघा जर कोणता प्रेक्षक झेल पकडतो आणि 700 रुपये पारितोषिक आहे. अविश्वास सूर्याजी पाटील यांच्याकडे 100 800 रुपये पारितोषिक आहे. अतिशय चांगला सामनामध्ये तुम्ही पाहता शंतनू पाटील पहिल्या चेंडूवरती यश संपादित करतोय. हा चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. एमसीएचा नियम क्रमांक 25 आम्हाला सांगतो या चेंडूवरती अव्वल धाव धापलकावरती कन्वर्ट केली जाईल आणि एका धावेनं अकाउंट ओपन होतं मैदानावरती यश इलेव्हन डागेर या संघाचं. सेकंड वरती स्वप्नील. हा चेंडू अतिशय चांगला फडका क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो फलंदाज. चेंडू लॉंग ऑफ सीम पलीकडे गोळीच्या वेगानं फरार. 4 धावा. गुड शॉट.
चांगली सुरुवात होती मैदानावरती. एका बाजूनं विचार केला तर शंतनूनं पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं, तर दुसऱ्या चेंडूवरती चौकारानं फलंदाज स्वप्नील पाडील आगाज करतोय. हा चेंडू मिस्टामिंग स्टोके क्षेत्ररक्षक जज करतोय राजन पाटील. च्या खेळाडूनं कालच्या दिवसामध्ये कॅच ऑफ द टुर्नामेंट असा झेल टिपला होता. त्याच राजननं मात्र या मैदानावरती झेल सोडलाय. याच राजन पाटीलला काल शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलं होतं. तोच राजन या ठिकाणी सोपा झेल मध्ये सोडतोय आणि जीवनदान मिळतंय मैदानावरती स्वप्नील पाटील सारख्या विस्फोटक फलंदाजाला. सेमीफायनलचा सामना मैदानात तुम्ही एन्जॉय करताय. ऐवाक्यासाठी सूर्यजितदादा पाटील यांचे चिरंजीव आयन पाटील यांच्या नावानं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच सूर्यजितदादा पाटील यांची कन्या त्यांच्या नावानं सुद्धा या ठिकाणी 100 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे टोटली 200 रुपये सूर्यजितदादा पाटील यांच्याकडनं, यज्ञा पाटील म्हणजे शिवाजीदादा पाटील यांच्याकडनं 100 रुपये असेल. सॉरी, जिज्ञा पाटील यांच्याकडनं 100 रुपये असतील आणि अजून दुसरे 100 रुपये असतील ते म्हणजे अविशा पाटील, काव्या पाटील, वीरेंद्र पाटील यांच्याकडे 100 रुपये, अरुण शर्मा यांच्याकडे 100, डॉली पाटील 100, निशान पाटील, वैदे पाटील यांच्याकडे 100, म्हणजे तब्बल 800 रुपयाचे कॅश प्राइज एक ऐवा झेल मध्ये प्रेक्षक वर्गाला टिपून देईल. शंतनू मैदानावरती चांगली कामगिरी करतोय. अजून 100 रुपये त्यामध्ये ऍड होतील. राजेश पाटील यांच्याकडनं सुद्धा ऐवाक्यासाठी पारितोषिक येत आहे. हा डीपीएलचा आगाज मध्ये तुम्ही पाहता अतिशय चांगला फटका. स्वप्नील जवान फायर, जबरदस्त गुणवत्ताशाली फलंदाजी होती आहे स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून. चेंडू कव्हर सीमा पार चौकार. सूर्यजित पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज येत आहे समालोचकांसाठी. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सातत्यानं खूप सारं प्रेम या डायगरमध्ये दिलं, सातत्यानं खूप सारं प्रेम डायगरच्या ग्रामस्थांनी दिलं आम्हाला. तर सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून अभिवादन व्यक्त करतोय. आणि त्याच डायगर ग्रामस्थांच्या वतीने डीपीएल प्रेक्षक वर्गांना मदत पाहायला मिळतीये. क्षेत्ररक्षण तुम्ही करताना पाहू शकाल मैदानावरती यश 11 संघासमोर फाईट देताना झुंज देतो मैदानावरती शंतनू पाटीलचा सुपर किंग 11 डायगर संघ. शंतनू पाटीलला पहिलं षटक फेकलं मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये धावाले 11. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. एका बाजूला स्वप्नीलच्या माध्यमातून मध्ये जो संघाचा प्रमुख फलंदाज होता संभाजी तो स्वस्तात बाद झाला. मध्ये अजून मध्ये दिनेश सारखे फलंदाज आहेत, तर मग एक चांगलं प्लॅटफॉर्म पहिल्या सत्रामध्ये सेट करू शकतील फलंदाज. ओमकार येतोय दुसऱ्या षटकामध्ये. अतिशय चांगला चेंडू ओमकार फेकला होता. ब्लॉकल मध्ये चेंडू होता. विकेपी विनोद पाटील चेंडूला फीड करतो मिड ऑन लावतो पर्यंत सिंगल मध्ये निवृत्ती येईल आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना तुम्ही पाहू शकाल. धापलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये 1-2 12 धावा धापलकावरती येत आहेत. सेकंड वरती यावेळी येतो विस्फोटक फलंदाज स्वप्नील. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती ओमकार पाटील. 5 क्षेत्ररक्षक तुम्ही डीप मध्ये पाहू शकाल. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक, एक डीप मध्ये विकेटला शंतनू, एक डीप लॉंग ऑन तुम्ही पाहू शकाल, एक ऑथराइज लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर. आणि ज्यांनी पारितोषिक या ठिकाणी लावलंय, जर त्यांनी झेल टिपला तर त्यांना पैसे नसतील. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे की शिवाजी पाटील सज्ज झाले होते झेल टिपण्यासाठी, मध्ये त्यांना संधी नसेल या ठिकाणी, कारण सूर्यजित पाटील यांचं अचूक लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती. ओमी ओव्हर द विकेट. हा चेंडू स्वप्नील साठी. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच आम्ही वाट पाहू. पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल वीरेंद्र पाटील गोट्या अंपायरची आठवण करून देते मैदानावरती. अप्रतिम शैली तुम्ही पाहू शकाल. एकदा जोरामध्ये टाळ उद्या विरोधासाठी. अतिशय चांगली पंचाची भूमिका पार करताना डीपीएलच्या माध्यमातून आनंद लुटताना प्रत्येक प्रेक्षकाला खेळाडूंना पंचांना तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. अप्रतिम कामगिरी, अप्रतिम स्पर्धा. हा चेंडू अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी एक साकावर रिझनला अप्रतिम झेल टिपला जातोय. एक मोठा मासा सापळ्यामध्ये फसलाय आणि स्वप्नील पाटीलला मैदानावरती परतावं लागलंय. तारले डोंगरची माऊली आई वीरा, तारले डोंगरची माऊली आई कृपेची तू सावली साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी. आई कृपेची तू सावली साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी. आई वीरा तारले डोंगरची माऊली आई वीरा तारले डोंगरची. थँक्यू टू से.
फलंदाज बाद होतो स्वप्नील. 2 चौकारांचा खेळ मध्ये स्वप्नीलनं दाखवला. अप्रतिम स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये खूप थाटामाटाने स्पर्धेला सुरुवात झाली आणि तेवढाच आनंद. मी आजपर्यंत 2 वर्ष झाले समालोचन करतोय आणि 2 वर्षाच्या करिअरमध्ये पहिली अशी स्पर्धा पाहिली जी स्पर्धा फक्त आनंदासाठी ऑर्गनाईज केली जाते आणि त्या स्पर्धेचा आगाज तुम्ही डायगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आनंद लूट करताना तुम्ही पाहू शकाल. डायगर मधील तमाम खेळाडूंना तब्बल 10 संघ स्पर्धेमध्ये आले. 130 खेळाडू जिंकण्याचं स्वप्न मन बाळगून यामध्ये उतरले होते. मध्ये त्यापैकी 6 संघांना स्पर्धा सोडावी लागली. ओमकार सज्ज होता. हा चेंडू अतिशय चांगला फटका. वॉट अ शॉट, वॉट अ टायमिंग. चेंडू जातो बॅकवर्ड्स लॉंग लेगला. चेंडू 1 बाव सीमा पार. चौकार. नक्कीच चौकार आहे. आम्ही सुद्धा पाहिलंय चौकार शंतनू. की 4 धावा येतील. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धापलकावती धावा मध्ये 4 ने पुढे सरकतात. स्कोर मोज ऑन 17. 17 धावा धापलकावती तुम्ही त्यांना पाहू शकाल. ओमकार मैदानावरती चांगला प्रयत्न करतो फलंदाजांना रोखण्याचा. तर एका बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. हा चेंडू फ्रंट फुटला आले. अप्रतिम ऑन ड्राईव्ह. गॅप मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड विकेट आणि लॉंग ऑन वर त्याला चेंडू बीट करून 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देत असताना चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार. 4 धावा. चार नात्यामध्ये धावसंख्या 12च्या वेगाने पुढे सरकेल. चांगली फलंदाजी होती मैदानावरती. राकेश पाटील एक क्रिकेटचं मोठं नाव आहे डायगर गावाचं आणि तोच राकेश मैदानी स्वतःचा अनुभव दाखवून देतो. ओमकार पाटील या गोलंदाजाला. हा चेंडू अतिशय चांगला आहे. गुडलस पडवणं आतमध्ये येतो. व्हेरी गुड फिल्डिंग. जबरदस्त फेकी. हा स्टँडपणामध्ये दाखवला जातो. टस्सन दिली जाते. खुन्नस क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतं. म्हणजे पंचांचा अजूनपर्यंत कोणताही निर्णय या ठिकाणी येत नाहीये. नक्कीच विचार केला जातो वीरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. अतिशय चांगली पंचांची भूमिका तुम्ही पाहू शकाल वीरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. सातत्यानं खेळाडूंना एंटरटेन करताना आम्ही षटकार चौकारांच्या माध्यमातून पाहिलं. आज मात्र पंच मैदानात एंटरटेनमेंट करतात. एक अंपायर नक्कीच गोटा अंपायर यांचं नाव घेतलं जातं टेनिस विश्वामध्ये. त्यानंतर आवर्जून उल्लेख केला जाईल या DPL चे पंच वीरेंद्र पाटील यांचा. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल. चला पंचांमध्ये दबाव टाकू नका. वेळ कमी आपल्याकडे शंतनू. आपली स्पर्धा हरकत नाही आहे. पंचांचा निर्णय तुम्हाला एक्सेप्ट करणं गरजेचं असेल. अंपायर डिसिजन द लास्ट डिसिजन आणि पंचांमध्ये दबाव तुम्ही टाकू नका. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल. धापलकावती धावा एका धावेच्या मदतीने पुढे सरकतात. आयवा कॅसडी या ठिकाणी पारितोषिक लावलंय. नक्कीच त्यांची नावं वंस काय मी आमच्याकडे वेळ तुमच्यापर्यंत पोहोचू. 100 रुपयाचा पारितोषिक असेल तर म्हणजे सूर्यदादांचे चिरंजीव आयन पाटील यांच्या नावानं. आयनला सुद्धा आपण येणाऱ्या त्याच्या कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊ. होळीच्या निमित्तानं कर्नाटकामध्ये त्याला सुद्धा एक चांगला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न आहे सूर्यदादा पाटील यांचं. नक्कीच त्या आयनला सातत्याने डायगर ग्रामांचा आशीर्वाद नक्कीच लाभेल. नक्कीच काऊराम पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी येत आहे. बॅक टू बॅक सलगच्या 3 चौकारांसाठी राकेश पाटील फलंदाजाला क्रिकेटचं सौंदर्य दाखवतो फलंदाज. अप्रतिम टायमिंग. अप्रतिम स्ट्रोक. बॅक टू बॉल ड्राईव्ह. बॉलरच्या डोक्यावर चेंडू सीमा पार जातोय चौकारासाठी. दोन षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धापलकावती धावा 26. फलंदाज बाद झालेत मध्ये ती संभाजी. त्यानंतर बाद झाले स्वप्नील. त्यानंतर जिम्मेदारी उचलली आहे राकेश पाटील आणि दिनेश पाटील या 2 फलंदाजांना. 2 चौकार आलेत राकेशच्या बॅटमधनं. दिनेशच्या बॅटमधनं 1 चौकार आला मैदानावरती आणि सलग 3 चेंडूवरती जर राकेश पाटीलला 3 चौकार दाखवले तर काळूराम पवार या व्यक्तिमत्वाकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज राकेशच्या फलंदाजाला या ठिकाणी दिलं जाईल.
कालच्या दिवसामध्ये पारितोषिकांची उधळण केली होती. शिवाजी पाटील असतील, सूर्यजी पाटील असतील, तसं बरेचसे डायगर ग्रामस्थांना या ठिकाणी काल पारितोषिक लावलं होतं. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आज धुलीवंदने प्रत्येक प्रेक्षक वर्ग सामना एन्जॉय करतात. मैदानाच्या बाजूला थोडंसं मध्ये जास्त एन्जॉयमेंट तुम्ही पाहू शकाल. डायगरतील वरिष्ठ नागरिकांच्या माध्यमातून ते सुद्धा स्पर्धेचा आनंद घेतात. कारण या स्पर्धेमध्ये 40+ हा संघ सुद्धा तुम्ही पाहिला होता. मध्ये तो संघ या स्पर्धेतनं बाहेर झाला. या स्पर्धेमध्ये 4 पैकी 4 सामने जिंकले. ते म्हणजे सागर पाटीलच्या आय आणि 11 या संघानं म्हणजे सूर्यदादा पाटील ज्या संघाच्या पॅकर्स आहेत तो संघामध्ये ती पुढे सरकला. त्यानंतर शंतनूनं चांगली कामगिरी केली आहे. शंतनूनं 4 सामन्यामध्ये 3 अर्धशतकं आपल्या नावावरती कोरली आहेत आणि जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये शंतनू पाटीलच्या माध्यमातून पाहिली आहे. तो शंतनू पाटील क्षेत्ररक्षण करताना पाहू शकाल. हा चेंडू राकेश सफल झाले होते. चेंडू थोडासा स्लोवर येतोय. गोलंदाजीसाठी येताना तुम्ही पाहू शकाल. सांघिक 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतात सचिन पाटील. लेग बायच्या स्वरूपात सिंगल तोपर्यंत येते. सचिन पाटील यांना गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल. नक्कीच धावसंख्या सिंगल पुढे सरकेल. धापलकावरती धावा 26. पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय 27. गोलंदाज सज्ज होता मैदानावरती सचिन पाटील. सेकंडवरती विस्फोटक फलंदाज दिनेश. हा चेंडू अतिशय चांगला आहे. सोनू चांगला टीम वर्क दाखवते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये चांगल्या टीम स्पिरिट मध्ये ती पाहायला मिळतं. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे शौर्य, क्रिकेट म्हणजे पराक्रम, क्रिकेट म्हणजे धाडस आणि सर्व गुण संपन्न संघनायक मध्ये तुम्ही पाहू शकाल शंतनू पाटीलला. हा चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. चेंडू ऑफस्टिकच्या बैराचा बाहेर आहे आणि पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू खराब आहे आणि या चेंडूवरती एक धाव धावफलकावरती कन्वर्ट केली जाईल. ती म्हणजे यश 11 टायगर या संघाच्या स्कोर कार्ड वरती. धावफलकावरती धावा 28. सचिन मैदानात सज्ज होत आहेत. हा चेंडू फुल टॉस होता. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट मिड विकेटला. तोपर्यंत सिंगल लाभेल. नक्कीच मोहन माळी यांच्याकडनं जे पारितोषिक होतं ते नक्की आम्हाला अचूक समजलेलं नाही आहे. त्यामुळे मोहन माळी यांनी विनंती करतोय तुम्ही या आमच्या समोर. नक्कीच तुमचं जे पारितोषिक आहे जेणेकरून आम्ही अनाऊन्स करू शकू. नक्कीच तुमचा फेमस शेअर आहे छत्रपती शिवरायांचा तो शेअर नक्की सुद्धा ते इथे आल्यानंतर नक्कीच आमचा प्रेक्षक वर्ग ऐकेल यात किंचित शंकाच नाही आहे. 3ऱ्या षटक मध्ये ती फेकला साधा अतिशय चांगला आनंद मोहन माळी यांनी स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून लयलूट केला. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. प्रत्येक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यांनी या स्पर्धा एन्जॉय केली आणि मैत्रीपूर्वक संबंध या स्पर्धेच्या जपण्याचा प्रयत्न केला. बॅटचा पेस ओपन करतोय. मनगटी ताकदीचा वापर. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर एकला लॉंग बिग वे. त्याच तर माहिती षटकार थँक्यू डिझीर. आता मात्र मैदानावरती राकेशचा बल्ला बोलतोय. जबरदस्त फलंदाज युती मैदानावरती. अतिशय चांगलं प्रत्युत्तर दिलं जातं गोलंदाजांना. कधी खेळपट्टी कधी गोलंदाजांना साथ देते तर कधी फलंदाज मध्ये ती वर्चस्व गाजवतात. यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस. अथक परिश्रम करतात फलंदाज आणि यश लाभतं राकेश पाटीलला. हा चेंडू स्लोवर होता. दांडी गुल झाली आहे मैदानावरती. अजून एक यश मिळते सचिनला आणि मोठा हादरा बसतोय मैदानावरती यश 11 टायगर संघाचे फलंदाज राकेश पाटीलला. नक्कीच हीड विकेट झालेत फलंदाज. नक्कीच चेंडू वाईड असेल. अवांतर धाव धापलकावरती कन्वर्ट केली जाईल कारण फलंदाज हीड विकेट झालेत. नक्कीच नवीन फलंदाज येतात. टायगरचा वंडर बॉय सूरज पाटील मध्ये तुम्ही पाहू शकाल. अप्रतिम डिझ ऑपरेटर तेवढे चांगले क्रिकेटर आहेत. नक्कीच ओमसाई डीजेच्या माध्यमातून सूरजला पारितोषिक येत आहे. षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल सूरजसाठी.
धापलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल. 36 धावा धापलकावरती आलेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो मैदानावरती, तो म्हणजे यश इलेव्हन टायगर्स संघ. सूरज पाटील आलेत मैदानावरती, ज्यांना कित्येक लोकांना आपल्या स्वतःच्या तालावरती डीजेच्या तालावरती नाचवलं. आज मध्ये तो सूरज फलंदाजीच्या तालावरती गोलंदाजाला नाचवेल का, हा सुद्धा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण होतोय. पण कशी फलंदाजी केली जाते सूरज पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतात मैदानावरती. सचिन पाटील राऊंड विकेट. हा चेंडू फुल टॉस आहे, अप्रतिम फटका दाखवतोय. बॅकफुटला आले, चेंडू फुल टॉस होता. लास्ट मोमेंटला चेंडूला खेळून काढतात लॉंग ऑफ रिझनला. तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोर ऑन 38. स्लॉगवरचं तिसरं षटक मैदानावरती सुरू आहे आणि चांगली स्थिती धावपलकावरती निर्माण केली आहे, ती म्हणजे यश इलेव्हन टायगर या संघानं. अनंता खंडागे नक्कीच स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करू इच्छितो. या आपण व्यासपीठावरती गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती. सचिन हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला दिशा द्यायची होती. पंचांचा इशारा होता. षटक कंप्लीट होतं 3रं आणि 3 षटकांचा खेळ मध्ये पूर्ण झाल्यानंतर धापलकावरती धावा तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. 38 धावा धापलकावरती लावल्या गेल्यात यश इलेव्हन टायगर्स संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. डीज चलते हैं सादर करता है सुपरहिट गीत राडा राडा. गडबड करू नका, गोंधळ करू नका, भांडण करू नका. राडा राडा थँक्यू जी. आता मग आकाशला डीजे ऑपरेट करताना तुम्ही पाहू शकाल. होम साईड डीजेचे ऑपरेटर मैदानावरती तुम्हाला खेळताना सुद्धा पाहायला मिळतील. डीपीएलच्या माध्यमातून सूरज पाटील जे 9 सेकंडला आहेत. सेकंडवरती एक विस्फोटक फलंदाज ज्यानं काल मैदान गाजवलं, आजच्या दिवसामध्ये शांत फलंदाजी केली, त्या दिनेश पाटीलला तुम्ही मध्ये पाहू शकाल. एक जबरदस्त डाव आहे त्याचे, विस्फोटक फलंदाज म्हणजे त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. टेनिस विश्वाचा विचार केला तर टेनिस विश्वामध्ये सर्वात घातक डाव्या त्याचे फलंदाज म्हणून सुमित ढेकळेची ओळख आहे. त्यानंतर भूषण पाटील तुर्बे त्याची ओळख आहे. हा चेंडू 7व्या मैदानावरती डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगानं ओमकार पाटील चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत सिंगल धापलकावरती 2 धावा कन्वर्ट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोर ऑन 40. ओमकार पाटील सुद्धा क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. प्रेमनातील मुरबी संघाच्या माध्यमातून सातत्यानं ज्याला सलामीला आपण पाहतो तर रायगडचा वंडा ओमकार पाटील. तर या मैदानावरती टायगरचं ओमी तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू क्लीन बोर्ड, व्हेरी गुड बॉलिंग. फुल टॉस चेंडू होता, लेंथ पिकअप करू शकले नाही, समजला नाही चेंडू. फलंदाज दिनेश पाटील आणि दांडी गुल होतीये आणि 3रा झटका मिळतोय यश इलेव्हन टायगर या संघाला. थँक्यू जी. धापलकावरती धावाले 40. एक निर्णायक क्षणाला स्लॉगरच्या षटकामध्ये ज्यावेळी दिनेश पाटीलची गरज होती संघाला, त्यावेळी अशा क्षणाला हा फलंदाज मध्यातून बाहेर आलाय. त्या फलंदाजाकडनं आम्हाला सुद्धा अपेक्षा होत्या, कारण सातत्यानं अतिशय चांगली फलंदाजी दिनेश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे. आज मात्र ते फलंदाज लवकर बाद झालेत. मग येणाऱ्या काळामध्ये सूरजच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल येणाऱ्या काळामध्ये हरिदासच्या खांद्यावरती. पाहिजे कोणता फलंदाज धावेंचा वेग पुढे सरकवतोय, कारण समोर शंतनू पाटील सरकार जो विस्फोटक फलंदाज ज्यानं 4 सामन्यामध्ये आतापर्यंत या स्पर्धेमध्ये धावा कुठल्या तब्बल 3 अर्धशतक बॅक टू बॅक 2 वेळा 68 धावा आपण खूप पाहिल्या. आणि शंतनूनं 4 सामन्यामध्ये आतापर्यंत धावा जमवल्यात मैदानावरती 190, म्हणजे जबरदस्त कामगिरी केली आहे शंतनू पाटीलनं. हा चेंडू गुडलेन स्पॉटवर बाउन्स होतो. अतिशय चांगली गोलंदाजी मध्ये ती नाईस लाईन ज्याला म्हटलं जातं, अचूक टप्पा आणि भेदक मारा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूने तुम्ही अमोलला क्षेत्ररक्षण करताना पाहू शकाल. अप्रतिम तेज त्यांच्या चेहऱ्यावरती सतत स्माइली बॉय म्हणजे ज्याच्याकडे पाहायला जातं, तर अमोल पाटीलला तुम्ही पाहू शकाल शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत असताना. हा चेंडू आउटसाइड घेऊन ट्रॅव्हल होतोय. राजा पाटील चेंडूला फीड करतात. नक्कीच चेंडूला टोल लावण्यामध्ये यश येत आहे. तोपर्यंत सिंगल लाभेल आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल. सूरज रायकडवरती येतील एका धावेच्या मदतीनं आणि धापलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 41. स्लागोचं शेवटचे षटक आहे. प्रितेश गोलंदाजी करतात.
अजूनपर्यंत 2 चेंडू मध्ये बाकी आहेत. हा चेंडू यावेळी अतिशय चांगला आहे. चेंडू जातोय तो तुम्ही पाहू शकाल लॉंग ऑनला सीमारेषे बाहेर अप्रतिम फटका. सूरज पाटीलच्या बारबद आलेला दमदार चौकार. अतिशय चांगली फलंदाजी लागोच्या शेवटच्या षटकामध्ये सूरजच्या मदतीने पाहायला मिळतीये. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धापलगावती धाव आहेत 45. सूरजला मात्र इनिंगला सावरला मध्ये शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. हा चेंडू सूरज साठी मिस्टोके चेंडू येतोय तो म्हणजे स्वतः गोलंदाज चेंडूला फीड करण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना सूरजला मध्ये परतावं लागेल आणि 46 धावामध्ये ती सेट करतोय आणि 47 धावांचं टार्गेट येणाऱ्या कामामध्ये चेस करावं लागेल मैदानावरती. ते म्हणजे शंतनू पाटीलच्या सुपर किंग टायगर या संघाला. नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 47 धावांची गरज आहे. शंतनू पाटीलला ज्याने 190 धावा स्पर्धेमध्ये कुठल्यात. सर येणाऱ्या एकामध्ये फलंदाजी करताना शंतनूनं वैयक्तिक 40 धावा कुठल्या तर तेजस पाटील आणि ओमकार यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. शंतनूला सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी 47 धावा कशा प्रकारे चेस करतील सोनू शंतनू त्याला साथ देतील अमोल विनायक विनोद बरेचसे खेळाडू मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगला संघ परिपक्व संघ मध्ये पाहायला मिळतं. सुपर किंग 11 टायगर संघ त्या संघाने सुपर कामगिरी आतापर्यंत केली आहे. 3 सामने 4 पैकी या संघाने जिंकलेत आणि 1 सामना शंतनू लवकर बाद झाले त्यामुळे या संघाला गमवावा लागला होता. तुम्ही या सामन्यामध्ये जर शंतनू बाद झाले तर कुठे का होईना मैदानावरती विजयाची स्वप्न जागी करू शकेल तो म्हणजे यश 11 टायगर संघ. सामना सुरू होईल त्यावेळी पहिल्या सत्रासाठी या आपण ऐकूयात नितीन काळन यांना. धन्यवाद ओमकार. 46 धावा केल्या आणि 47 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं म्हणजे आनंद खंडागळे यांचा संघ यश 11 संघाने. त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना असेल सूर्यजी पाटील यांचा संघ आयन 11 संघ या सागर पाटील नाणेफेकीसाठी. त्यानंतर पलक 11 सागर आलेले आहेत. पलक 11 संघाच्या संघाने एक दिनेश खुडाळकर यायचे नाणेफेकीसाठी. दुसरा सेमीफायनलचा सामना या दिनेश दुसरा उपांत्य सामना अनंत खंडागळे यांच्या शुभस्य आम्ही नाणेफेकी करणार आहोत. यानंतरच्या दुसऱ्या सेमीफायनलची सामन्याची आयन 11 वर्सेस पलक 11. आनंद खंडागळे साहेब यांना विनंती होती की आपल्या शुभस्य नाणेफेकी करायची. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आनंद खंडागळे साहेब एक चांगले पॅकर्स त्यांचा संघ आपण बघतोय यश 11 ज्या संघाने 46 धावा केल्या आहेत आणि सुपर किंग संघासमोर 47 धावांचा मापक असा आव्हान ठेवले ते म्हणजे येणाऱ्या 4 षटकांमध्ये पहिले षटक गोलंदाज स्वप्नील पहिली षटक गोलंदाज स्वप्नील तर सेकंड फलंदाज शंतनू पाटील. 9 सेकंडला फलंदाज सचिन पाटील तर सेकंडला फलंदाज शंतनू पाटील. पहिली षटक गोलंदाज स्वप्नील. पलक 11 संघ टॉस विन आहे. नक्कीच यश 11 संघाने जर हा सामना जिंकला तर आनंद खंडागळे यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक दिले जाईल संध्याकाळी भंडाऱ्यासाठी कारण त्यांचा संघ आहे यश 11. एका धावेने आपलं खातं उघडतो म्हणजे फलंदाज शंतनू पाटील.
बघा 47 धावांचं लक्ष, त्यामुळे शंतनू पाटीलला ओमकार खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे. कारण की सामना आपण बघितलं तर सेमीफायनलचा सामना आहे. जिंकणारा संघ 1 लाखाच्या फायनलमध्ये प्रवेश करेल, तर हारणारा संघ या स्पर्धेत बाहेर जाईल. या स्पर्धेची 1 वर्ष 365 दिवस हारणाऱ्या संघाला वाट बघावी लागेल डायगर प्रीमियर लीगची, आणि जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. पहिल्या चेंडूतील सिंगलने खातं उघडलं मी म्हणजे फलंदाज शंतनू पाटीलने. प्रतिम स्पर्धा आपण बघतोय डायगर प्रीमियर लीग. त्यावेळेस मात्र मोठा फटका, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधनं चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार. 4 धावा. फलंदाज सचिन पाटीलनेच आगाज केले मी म्हणजे चौकाराने आपलं खातं उघडलंय, आणि 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 5 धावा धावपलकावरती. सुशील पाटील सुद्धा थोडेसे टेन्शन मध्ये, कारण की 365 दिवस सुशील पाटील यांना आता वाट बघावी लागेल डायगर प्रीमियर लीगची. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले होते. बघा स्वप्नीलने कमबॅक केलं, कारण त्या स्वप्नीलला दुसऱ्या चेंडूवरती चौकारात, पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, मात्र तिसऱ्या चेंडूवरती स्वप्नीलने डॉट चेंडू टाकून कमबॅक केलं मी म्हणेन. अप्रतिम स्पर्धा आपण बघितली. ओमकार खूप प्रेम दिले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला, समालोचकांना सुद्धा आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा जेवणाची व्यवस्था. प्रथमच अशी घटना बघतोय आपण या दुबेल मध्ये. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. चार धावसंख्या वाढती. धावसंख्या देती 9 धावा धावपलकावरती. सलग आतापर्यंत दुसरा चौकार येतोय, तो म्हणजे फलंदाज सचिन पाडीच्या बॅट मधला. सचिन पाडी ऑन द फायर मी म्हणेन. 9 धावा आपण बघतोय धावपलकावरती. 47 धावांचा पाठलाग करताना 9 धावा धावपलकावरती. यावेळेस मात्र पुढे घ्यायचा प्रयत्न, चेंडू टोवतोय मिड ऑन रिजन मधना लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फक्त सिंगल. धावसंख्या इकडे वाढते. धावसंख्या देती डबल फिगर. 10 धावा धावपलकावरती. एक चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात. जशात तसं उत्तर दिलं मी म्हणेल या फलंदाजी करणारा संघ म्हणजे सुपर किंग संघ. एक IPL मध्ये संघ आपण बघतो चेन्नई सुपर किंग, महेंद्रसिंग धोनीचा संघ. तिथं शंतनू पाटीलचा संघ आहे, तो म्हणजे सुपर किंग टायगर संघ. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज स्वप्नील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. सेकंडला फलंदाज शंतनू पाटील. मात्र वेस्ट टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक झेल खाली, मोठा मासा झाला. फलंदाज बाद. शंतनू पाटीलची खेळी संपुष्टात. एकच धाव केली बघा शंतनूने आपल्या संघासाठी. पहिल्या षटका अखेर धावा आल्या त्या 10-47 धावांचं टार्गेट, म्हणजे 18 चेंडू अजूनही 37 धावांची गरज आहे. मात्र मी म्हणे स्वप्नीलने खूप चांगली गोलंदाजी केली या DPL स्पर्धेमध्ये आतापर्यंत, कारण की महत्वाचा विकेट होता मी म्हणे शंतनू पाटीलचा. ज्या शंतनू पाटीलने ओमकार या स्पर्धेत तब्बल 191 धावा कुठल्या आतापर्यंत. 190 धावा होत्या आणि या सामन्यामध्ये फक्त सिंगल. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावा आल्या त्या फक्त 10. एक गडी बाद 10 धावसंख्या. 18 चेंडू 37 धावांचे अजूनही समीकरण आहे. येणारे 18 चेंडू 37चं समीकरण आहे. मात्र ओमकार पाटीलला आता चांगली फलंदाजी केली. मगाशीच आमचे मित्र ओमकार शेट्टेने वर गेलं होतं. ओमकार पाटील मुरबी संघाचा एक चांगला फलंदाज, मुरबीची रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जाते ओमकार पाटील. तर इथे बघायचं ओमकार पाटील टायगर संघामध्ये आपण बघतोय सुपर किंग संघामध्ये. ओमकार पाटीलला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि सचिन पाटीलला साथ द्यावी लागेल या मैदानामध्ये. गोलंदाज दिनेश पाटील, वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक. गोलंदाज दिनेश पाटील.
18 चेंडू 37 धावांची अजून गरज आहे. गोलंदाज दिनेश, यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता मी म्हणेल गोलंदाज ओमकार पाडीलने, मात्र फक्त सिंगल. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या डबल फिगर. दोन्ही अंकामध्ये 11 धावा आपण बघतो धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 11. टाकेला फलंदाज सचिन पाडील, 11 धावा धावफलकावरती म्हणजे येणारी 17 चेंडू अजूनही 36 धावांची गरज आहे. ती म्हणजे सुपर किंग संघाला. एका बाजूला सुपर किंग संघ तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल यश 11 आनंद खंडागळे साहेबांचा संघ. 17 चेंडू 36 धावांची अजूनही गरज आहे. सामना मी म्हणजे अजूनही बॅलन्स आहे. यावेळेस मात्र मोठा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावर टॉवरिंग षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 17 धावा धावफलकावरती 2 चौकार आणि 1 षटकार सचिन पाटीलच्या बॅट मधला. कारण की सचिन पाटीलला माहिती आता खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं मी म्हणेन. यावेळेस मात्र गती परिवर्तन. चेंडू टॉपवरती शॉर्ट थर्ड मॅच रिझन मध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. पण षटकार आल्यानंतर कमबॅक केलं होतं दिनेशने. जर षटकारच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकांनी झेल पकडलं तर तब्बल 900 रुपयाचं पारितोषिक आहे. आयन पाटील यांच्याकडे 100 रुपये, शाह पाटील यांच्याकडे 100 रुपये, काव्या पाटील यांच्याकडे 100 रुपये, वीरेंद्र पाटील यांच्याकडे 100 रुपये, अरुण शर्मा यांच्याकडे 100 रुपये, डॉली पाटील यांच्याकडे 100 रुपये, निशांत पाटील यांच्याकडे 100 रुपये आणि वेदई पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडे 100 म्हणजे तब्बल 900 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकाच्या बाहेर कोणत्या प्रेक्षकांनी झेल पकडला तर. यावेळेस मात्र मोठा फटका, मिस्टायमिंग स्ट्रोक मात्र दिनेशने चूक केली आहे. फक्त सिंगल मी म्हणेल दिनेशने चूक केली आहे. दिनेशने झेल नाही हा सामना सोडलाय मी म्हणेल. कारण की सचिन पाटील सारख्या फलंदाजाचा झेल सोडलाय. ज्या सचिन पाटीलने आतापर्यंत आपल्या बॅट मधला 2 चौकार आणि 1 षटकार दाखवलाय त्या सचिन पाटीलचा झेल मी म्हणेन दिनेश पाटीलने मोठी चूक केली आहे. कॉटन बोल्टचा प्रयत्न होता, फॉलो थ्रू मध्ये मी म्हणेन चूक केली आहे दिनेश पाटीलने. आणि शकतो या यश 11 टायगर संघाला. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या देती 18 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज संघनायक दिनेश पाटीलचा वापर केला जातोय. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र चेंडू ट्रबल होतोय. फाईन लेग रिझन मधला चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. बापू मेरा गाना चला दो. हॅलो 1 to go. धावसंख्या 22. मेन पंचाच्या भूमिकेत आपण बघतोय पंच गोट्या, वीरेंद्र उर्फ गोट्या अंपायर. धावसंख्या 22. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेला फलंदाज ओमकार पाडील. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 24. धावसंख्या 24. 12 चेंडू 23 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 23 धावांचं समीकरण आहे. बघा मी मगाशी सांगितलं शंतनू पाटील बाद झालाय, मात्र ओमकार पाडील आणि सचिन पाटील ही जोडी मैदानात आहे. बघा 12 चेंडू 23चं समीकरण आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. कारण की सेमी फायनलचा सामना आहे मी म्हणेल ओमकार आणि अस्तित्वाची लढाई मैदानात सुरू आहे. दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्वाचा आहे. कारण की जिंकणारा संघ कमीत कमी 1 ट्रॉफी आणि 50,000 रुपये पारितोषिक पटकावू शकतो, तर हारणारा संघ या स्पर्धेतनं अलविदा करणार आहे. 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागेल या टायगर प्रीमियर लीगची. त्यामुळे हा सामना अजूनही टफ फाईट आहे. बारा चेंडू 23 धावांची गरज आहे. बघा लकी ड्रॉ साठी कोणी नाव नोंदवलं असेल नाव लवकर नोंदवा.
नक्कीच जर कमिटीच्या कोणत्या प्रेक्षकांनी जर झेल पकडलं तर नक्कीच सोहन पाडे यांचे नाव टाकायचे. यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता मात्र सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दे 25 धावा. धावसंख्या 25. गोलंदाज आहे अजय. 11 चेंडू 22 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. नक्कीच नाव नोंदणी आता ओमकार बंद झाले मला वाटतं. नक्कीच ड्रॉची नाव आता नोंदवली जाणार नाहीये. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतात गोलंदाज अजय. वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 26. 11 चेंडू आणि 21चं समीकरण. सामना अजूनही बॅलन्स आहे. चेंडू पासून 10 धावा जास्त आहे. एखादा चौकार एखादा षटकार आहे ओमकार पाटील या सामन्याचं चित्र बदलू शकतो. यावेळेस मात्र ओमकारचा जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू टॉपल होतोय. लॉंग ऑफ रिझर्व बाद आहे. दोन धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 2 ने धावसंख्या. खेळाडू कशामधून आवाज देऊ नका. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 28 धावा. 28 धावा धावपलकावरती. 19 धावांची अजून गरज आहे. 28 धावा झाल्यात. 47चं टार्गेट आहे म्हणजे 19 धावांची अजून गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची अजून गरज आहे या सुपर किंग संघाला. अजय राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र फलंदाज बाद. ओमकार पाटील बॅक टू पॅव्हेलियन. डीजे है मैं न मानू कभी हार. तेरी मेरी दुनिया में बेहिसाब प्यार. मैं हूँ एक एंजल और डेविल मेरा यार. तेरे जैसा दुनिया में कोई भी नहीं. जिसे ढूंढती नजर लगे तू ही है वही. परियों की रानी हूँ मैं सबसे हंसी. पर तेरे बिना किक मुझे मिलती नहीं. तेरे बिना किक मुझे मिलती नहीं. तेरे बिना किक मुझे मिलती नहीं. मास्टर 9 चेंडू 19चं समीकरण. बघा शंतनू पाटील बाद झाल्यानंतर हा सुपर किंग संघ थोडासा बॅकफुटवर येतोय. टॅकलला फलंदाज सोनू. 9 चेंडू 19चं समीकरण. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना मी अजूनही 50-50 आहे. मात्र अजयचं मी कौतुक करेल कारण की आजच्या या टायगर प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत अजयने चांगली गोलंदाजी केली आहे. अजयची लेंथ खूप चांगली आहे. यावेळेस मात्र मोठा फटका. टावरिंग षटकार. मात्र प्रेक्षकांनी झेल सोडलाय. शांतनू पाटील सागर पाटील आहे ते ऑलराऊंडर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. क्या बात आहे. संख्या 34. 8 चेंडू 13 धावांची गरज. नक्कीच सोनू यांनी सलग 3 षटकार मारले. ओंकार शेट्टी यांच्याकडे 500. बघा सोनू चांगले समालोचक सुद्धा आहेत मात्र फलंदाज सुद्धा खूप चांगले आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका आणि झेल सुटतोय. सोपा झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. हे क्रिकेटचं समीकरण आहे. 7 चेंडू 12 धावांची गरज. धावसंख्या 1 वाढती. धावसंख्या होती 35 धावा धावपलकावरती. सुपर किंग्स संघाच्या धावा त्या 35. 7-12चं समीकरण कारण की ओमकार शेट्टी आपण बघतोय 7-12ला खूप महत्व आहे आपल्या ग्रामीण मध्ये. 7 चेंडू 12चं समीकरण आहे. मात्र ज्या दिनेश सचिन पाटीलचा झेल दिनेशने सोडला इथे मात्र सोनूचा झेल सोडला तो रुपेशने. म्हणजे दोन्ही खेळाडूंना जीवदान मिळालंय त्यामुळे सामना गमावा लागू शकतो या यश 11 टायगर संघाला. यावेळेस मात्र झेलवर टॅप केलंय. आता मात्र रुपेश कोणती चूक करत नाहीये. सिंगल षटक समाप्त होते. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. शांतनू पाटील सागर पाटील आहे ते ऑलराऊंडर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. धावसंख्या आली ती 36.
6 चेंडू 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. बघा संभाजी सारखा गोलंदाज या संघामध्ये आहे, ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी केली मी म्हणेन संभाजीने. मात्र तेवढाच चांगला फलंदाज त्यांच्या समोर आहे सचिन पाटील. ज्या सचिन पाटीलचा झेल सुटला होता त्या सचिन पाटीलने आतापर्यंत आपल्या बॅटमधला 2 चौकार आणि 1 षटकार दाखवलाय. तो सचिन पाटील मात्र अजूनही खेळपट्टीवर या सुपर किंग संघाचा आक्रमक फलंदाज. सचिन या सामना टर्न करू शकतो, या सोनू हा सामना टर्न करू शकतो. क्षमता या 2 खेळाडूंमध्ये मात्र सिद्ध करावा लागेल. येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती धावांची, 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांचं समीकरण. नक्कीच सोनूच्यानी जर हा सामना जिंकून दिला तर सुविधा पाटील यांच्याकडनं एक छोटस बक्षीस आहे. काय बक्षीस आहे ते सांगणार नाहीये, पण तो बक्षीस दिलं जाईल. 6 चेंडू 11 धावांची गरज. अप्रतिम सामना आपण बघतोय, सेमीफायनलचा सामना. एका बाजूला शंतनू पाडीचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल आनंद खंडागळे यांचा संघ, संघनायक दिनेश पाडीचा संघ. मात्र 6 चेंडू 11 धावांची गरज. सामना बरोबर सुटला तर बॉल आउट होईल, लक्षात घ्या. मात्र आपण बघतोय वीरेंद्र पाटील काहीतरी बातचीत करत आहेत. आणि यानंतर सामना असेल तो म्हणजे आयान 11 वर्सेस पलक 11. पलक 11 संघ टॉस विन आहे, निर्णय कवाचे आपलं क्षेत्ररक्षण. तर आयान 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सागर पाटीलच्या संघाला, सूर्यजी पाटीलच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे पलक 11 संघाने. यावेळेस मात्र पहिला चेंडू सीमा पलीकडं, 6 धावांसाठी गुड शॉट. शांतनू पाटील सागर पाटील आहे ते ऑलराऊंडर. संघाचा भार आहे त्यांच्यावर, संघाचा भार आहे त्यांच्यावर. आमचा शिवाजी पाटील. मास्टर मी मगाशी सांगितलं, कारण की दिनेश पाटीलने झेल सोडला होता या सचिन पाटीलचा आणि त्याची किंमत मोजावी लागली या यश 11 टायगर संघाला. 5 चेंडू 5 धावांची गरज. आणि मोहन माळीला आपण बघू शकाल, मोहन माळीला बघू शकता. 5 चेंडू 5 धावांचं समीकरण आहे. सामना खुल्ला केला या निलेश पाटीलने, सचिन पाटीलने. यावेळेस मात्र मोठा फटका, 4 धावांसाठी गुड शॉट. 4 चेंडू 1 धावेची गरज. सामना खुल्ला गेला सचिन पाटीलने. नक्कीच सुपर किंग संघ आपण बघतोय जवळजवळ 1 धावेची गरज आहे. चार चेंडू 1 धावेची गरज आहे. बघा संभाजीकडनं अपेक्षा होत्या, मात्र संभाजीने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली होती. मात्र त्याच संभाजीने 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. या स्पर्धेचा आपण विचार करतो, या स्पर्धेत सर्वात जास्त धावा दिल्यात त्या म्हणजे आमचे मित्र. 4 चेंडू 1 धावेची गरज. नक्कीच 1 धावेची गरज आहे. बघा यावेळेस बरोबर सामना जिंकून दिलाय सचिन पाटीलने, सामना जिंकून दिलाय. डीजे डीजे मास्टर. आणि या सामन्याचा मानकरी ठरतो तो म्हणजे
फलंदाज सचिन पाटील ज्याने वैयक्तिक 29 धावा केल्यात आणि अरुण शर्मा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे. जरा जोरदार नाव द्या सचिन पाटीलसाठी, कारण सचिन पाटीलचा झेल सोडला मी तेव्हाच सांगितलं की सामना गमावा लागेल यश 11 संघाला, कारण की सचिनने अप्रतिम फलंदाजी केली. तब्बल 29 धावा सचिनच्या नावावरती आणि शंतनू पाटील यांचा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. शंतनू पाटील यांचा संघ, नक्की शंतनू पाटील तुमचा पॅकर कोण आहे मला समजू द्या जरा.